कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। ध्वजारोहण करण्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळ नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यास इच्छुक असल्याची माहिती, तर गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। व्यक्तिगत कामानिमित्त भेट घेतल्याची माहिती। उपचार सुरू असल्यानं आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना कोर्टात खेचण्याचा अंजली दमानिया यांचा इशारा। सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? दमानिया आक्रमक। सरकारी बंगला सोडा, हवं तर माझ्या घरी येऊन राहा। करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंना घर देण्याची ऑफर। मंत्रिपद सोडल्यावरही मुंडेंनी सरकारी बंगला रिकामी केलेला नाही। मुंबईच्या दादर कबूतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन। कबूतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही तर सामाजिक आहे। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। दादर पोलिसांनी मारहाण केल्याचा गोवर्धन देशमुख यांचा आरोप। तर चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? देशमुख यांचा सवाल। शस्त्र कुणावर उगारणार ते जैन मुनींनी सांगावं। आमची देखील तलवार उचलण्याची तयारी। शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। कबुतरांसाठी मी मरायला देखील तयार। शस्त्र काढणार नाही। शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। आंदोलनावरून जैन मुनींची भाषा बदलली। जैन मुनींनी मराठी लोकांची माफी मागितली। मंत्री मंगलप्रभात लोढांनी कबूतरखान्यासंदर्भात बोलण्यास नकार दिला। मी कबूतरखान्यावर बोलणार नाही, मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। दादर कबूतरखाना बंद करा, स्थानिक रहिवाशांची मागणी। कबुतरांमुळेच अस्थमा झाल्याचा स्थानिक नागरिकाचा दावा। औषधीसाठी महिन्याला 2 ते 2.5 हजार पर्यंत खर्च करावा लागतो। स्थानिकांनी व्यथा मांडली। राजकारण करायचं त्यांना करू द्या, पण कबूतरखाने बंद करून पर्यायी व्यवस्था व्हावी। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कबूतरखान्याच्या प्रश्नावर थोडं समजुतीनं घेतलं पाहिजे। हा विषय लोकांच्या आरोग्याचा आहे आणि भावनेचा। सरकार निश्चितपणे समन्वय साधेल। मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावेत। मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक। शिवरायांचे मावळे बाजीराव पेशवे देखील मांसाहार करत होते, राऊतांचं वक्तव्य। कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातला। शरद पवारांनी पहिल्यांदा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय अंमलात आणला होता। केशव उपाध्ये यांचं विरोधकांना उत्तर। लक्ष विचलित करण्यासाठी मांसाहार बंदीचा दिखावा। अजितदादा म्हणतात, कुणी काय खावं ते त्यांनी ठरवावं। जे सत्तेत आहेत त्यांनी चुकीचा निर्णय घेणाऱ्यांना सांगा। रोहित पवारांची टीका। जळगावात देखील 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांचे आदेश। मुख्यमंत्र्यांची गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक। राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांची बैठकीला उपस्थिती। चोरून आणलेली सत्ता गणेश मंडळांना न्याय देऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। गणेश मंडळांनी दरवर्षी आपल्या दाराशी यावं हा सरकारचा हेतू। उद्धव ठाकरे यांची टीका। हिंदू सणांवर निर्बंध येणार नाही। डीजे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कुठलेही गैरसमज पसरवू नका, सामंतांचं आवाहन। बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना उद्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंना निमंत्रण। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली। शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, विभाग अध्यक्षांची बैठक।
आगामी निवडणुका आम्हाला आमच्या भरवशावर लढू द्या. वडेट्टीवार यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाचे संकेत, तर सुरुवातीला स्वबळाचा नारा द्यावाच लागतो. रोहित पवारांचं वक्तव्य. सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गावर उंबरमळा इथं ठाकरेंच्या सेनेचे आंदोलन. मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्यानं ठाकरेंच्या सेनेकडून महायुती सरकारचा निषेध. सिंधुदुर्गच्या औरसमध्ये वैभव नाईकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. वैभव नाईक ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडूंना शिक्षा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केलं तर शिक्षा होते. न्यायालय याकडे डोळसपणे बघणार का? 6 महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. मुंबईत उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्रित मेळावा. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन. बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र. चंद्रपूर जिल्ह्यात देखील मतदार यादीमध्ये घोटाळा असल्याचा आरोप. घुगुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद. बोगस प्रकाराची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी. व्हॉइस ऑफ देवेंद्र तुमच्या स्तरावर असेल तर विरोध नाही, पण विद्यापीठात व्हॉइस ऑफ देवेंद्र नको. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमधील अभिषेक इंटरनॅशनल कॉलेजतर्फे हर घर तिरंगा रॅली. 350 फूट लांबीचा तिरंगा आकर्षणाचा केंद्रबिंदू. रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पोलीस कर्मचारी देखील सहभागी. भास्कर जाधव यांच्या खोदकीच्या वादामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची उडी. खोदकी आता ब्राह्मण समाजाकडे नाही, ही केवळ भंडारी समाजाकडे शिल्लक. शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक कानगुटकर यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेला जाण्याची शक्यता. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मोदी सहभागी होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात भेट होण्याची देखील शक्यता. ओमानला धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी पंजाब सरकारच्या हालचाली सुरू. धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी शरद पवारांनी भगवंत मान यांना पत्र पाठवलं होतं. पवारांच्या पत्रानंतर मान यांनी प्रशासनाला औपचारिक स्तरावर तयार करण्यास सांगितल्याची माहिती. ठाण्यामध्ये दहीहंडी आधी मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. बॅनरवर मराठीचा, मराठी माणसांसाठी फक्त राज ठाकरे असा उल्लेख. सलामी देणाऱ्या मुलाच्या हातात मराठीचा उल्लेख असणारी पाटी. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. अध्यक्षपदासाठी सुनील फुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब. उपाध्यक्षपद मित्रपक्ष भाजपकडे दिलं जाणार असल्याची माहिती. विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का. मोर्शी मतदारसंघाच्या माजी आमदाराचे पुत्र भाजपात जाणार. विक्रम ठाकरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. माजी मंत्री पद्माकर वळवी राष्ट्रवादीत प्रवेश करणार. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वळवी यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता अजित पवारांच्या भेटीनंतर लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार. नागपुरातील काँग्रेस विरुद्ध काँग्रेसचा वाद पोहोचला हायकमांडकडे. काँग्रेस विरोधी काम करणारे सुनील केदार यांच्यावर कारवाईची मागणी. काँग्रेसच्या मुजीब पठाणांचं मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र. जाफराबाद नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी नगरसेवक सहलीवर. मागील 3.5 वर्षात 4 वेळा अविश्वास आणण्यासाठी प्रयत्न. अविश्वास आणण्यासाठी 12 नगरसेवक सहलीवर गेल्याची माहिती. राज्यभर महिला नागरिक सहकारी पतसंस्था सुरू होणार. लाडक्या बहिणींची पतसंस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणार. लाडक्या बहिणींचं मानधन सुरू केल्यानंतर बचतीसाठी पतसंस्था सुरू करणार. साप्ताहिक मार्मिकचा 65वा वर्धापन दिन सोहळा आज होणार. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. तुळजाभवानी मंदिराचं शिखर पाडण्याविरोधात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची पुरातत्व विभागाला निर्णय घेण्याची विनंती. शिखर पाडकामाबाबत अफवा पसरवू नयेत, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. तुळजाभवानी मंदिर पाडायचं प्लॅनिंग सुरू, त्याला विरोध असायलाच हवा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. मुंबईतील गणेशोत्सवाचं वातावरण विस्कळीत करण्याचा जरांगेंचा प्रयत्न. जरांगेंची भूमिका अडेल तट्टूची.
लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. नंदुरबार शहरामध्ये लावण्यात आलेले वाहतूक सिग्नल 15 ऑगस्टपासून सुरू होणार. वाहतूक सिग्नल कळत नाही तोपर्यंत वाहनधारकांना कुठलाही भुर्दंड बसणार नाही. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरामध्ये चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल. तब्बल 1100 विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट. पालक, विद्यार्थी, मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नागपूरच्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षण सेवा अधिकाऱ्यांचं आंदोलन स्थगित. आजपासून सर्व शिक्षण सेवा अधिकारी कामावर परतणार. चंद्रपूर शहरामध्ये एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या व्यक्तीला बेड्या. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई. कल्याणमधील बालाजी डोसा सेंटरमधील इडलीमध्ये अळी आढळली. तक्रार केल्यावर दुकानदारानं माफी मागण्याऐवजी धमकी दिली. त्यानंतर पालिकेनं दुकानातील सामान जप्त केलं. नागपुरात बर्डी परिसरामध्ये सिटी बसला आग. बसमधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. जळगावच्या पारोळा इथल्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. किल्ल्याच्या संवर्धनासाठी 4,78,00,000 नवीन विकास आराखडा. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी. वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीनं अंबाजोगाई तहसीलदार यांना निवेदन. सरकारी गायरान जमिनीवरील पीक पेऱ्याच्या आणि एकेची नोंद घेण्याची निवेदनातून मागणी. रत्नागिरीच्या मांदिवली गावचा सुपुत्र नकुल कारेकरची कौतुकास्पद कामगिरी. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण. हर घर तिरंगा उपक्रमातून ध्वजारोहण करण्यात आलं. पिंपरी चिंचवडमधील अभिषेक इंटरनॅशनल कॉलेजतर्फे हर घर तिरंगा रॅली. 350 फूट लांबीचा तिरंगा आकर्षणाचा केंद्रबिंदू. राज्यात पावसाचा जोर वाढणार. पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट तर इतर ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट. मुंबईत माहीम भागामध्ये टॅक्सीवर झाड कोसळलं. झाड कोसळल्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.